AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजच्या काळात हे तंत्रज्ञान माणसाचं आयुष्य सोपं करण्यासाठी वापरलं जातं. पण याच AIचा वापर जर एखाद्या गुन्ह्याचा कट रचण्यासाठी केला तर? उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडानं हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या 10 वर्षाचा वैभव वर्माचं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासात आरोपीने AIच्या मदतीने गुन्ह्याची तयारी केल्याचा पोलिसांचा दावा आहे. एवढंच नाही तर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने खंडणी मागण्यापासून ते बनावट नंबर आणि बँक अकाउंट तयार करण्यापर्यंतचा हा कट रचण्यात आल्याचं समोर आलं आहे. पण चिमुकल्या वैभवची हत्या नेमकी का करण्यात आली? आरोपी संगणक शिक्षक सर्वेश भट्टापर्यंत पोलीस कसे पोहोचले आणि AIच्या मदतीने रचलेल्या या संपूर्ण कटाचा पोलिसांनी कसा पर्दाफाश केलाय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हरिचंद्र पवार. तुम्ही पाहत आहात सकाळ. उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या खजनी परिसरात 10 वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सराफा व्यावसायिक हनुमान वरपा यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या संगणक शिक्षक सर्वेश भट्ट याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीने AI तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याचा कट आखल्याचे समोर आले आहे. AIच्या मदतीने गुन्ह्याचा माहिती घेतली असती. दक्षिण गोरखपूरचे SP दिनेश पुरी आणि SSP डॉक्टर कौतुब यांच्या माहितीनुसार आरोपीने AI टूलच्या माध्यमातून गुन्हेगारी टोळ्यांच्या कामकाजाबद्दल माहिती मिळवली. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून खंडणी कशी मागितली जाते आणि खंडणीची रक्कम कशी वसुली केली जाते आणि सायनाइड विषाचा परिणाम काय होतो या संबंधित माहिती त्याने AIच्या माध्यमातून मिळवल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर आरोपीने इंटरनेटवरून अवघ्या 199 मध्ये कंबोडियाचा व्हर्च्युअल मोबाईल नंबर खरेदी केला. या नंबरवर व्हॉट्सअप खाते तयार करून त्यातून सराफा व्यावसायिकाला संदेश पाठवण्याची तयारी केली होती. कुटुंबाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा त्याचा कट होता. त्यासाठी त्याने बनावट बँक खाते देखील तयार केले होते. शाळेतून आल्यानंतर बेपत्ता वैभव सोमवारी दुपारी शाळेतून घरी परतलाच नाही. त्यानंतर वैभव सायकल घेऊन बाहेर पडला आणि काही वेळाने त्याची सायकल आणि चप्पल बेवारस अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबांना संशय आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असता त्यानंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये वैभवच्या मागे शेजारी राहणारा संगणक शिक्षक सर्वेश भट्ट जाताना दिसला. या धाग्यावरून पोलिसांनी सर्वेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी सर्वेशच्या घरी झाडाझडती घेतली. घराच्या बेसमेंटमध्ये वैभवचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी सर्वेशला अटक केली. आरोपीच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याच्या AIशी संबंधित शोध आणि डिजिटल व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या सर्व डिजिटल व्यवहारांचा आणि पुराव्यांचा तपास केला असता यात सगळी धक्कादायक माहिती समोर आली. वैभवच्या हत्येची बातमी परिसरात पसरताच खजनी बाजारात संतापाची लाट उसळली. संतापलेले व्यापारी आणि ग्रामस्थांनी मुख्य रस्ता रोखून धरला आणि खजनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरोपीचा एन्काउंटर करा, त्याच्या घरावर बुलडोजर घालवा किंवा प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागण्या आंदोलकांनी केल्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन DM दीपक मीना आणि SSP डॉक्टर कौतुब अतिरिक्त पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे 4 तास आंदोलन सुरू होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला आणि वाहतूक सुरळीत केली. डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू झाल्यानंतर घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीच्या मोबाईलमधील माहिती, AI टूलचा वापर, व्हर्च्युअल नंबर, व्हॉट्सअप खाते, बँक खाते आणि इतर डिजिटल पुराव्यांची पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. AIचा वापर करून गुन्ह्याची तयारी किंवा बनावट ओळखीतून खंडणीचा कट आणि त्यानंतर चिमुकलीची झालेली ही हत्या या घटनाक्रमामुळे गोरखपूरमधील हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.